स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ स्पेशली मराठा विद्यार्थ्यांसाठी असेल, मराठा विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी असेल किंवा मी म्हणेन मराठा समाजासाठी असेल। नक्कीच असं झालंय की गेल्या आठवडाभरामध्ये प्रत्येक पालकाची, प्रत्येक विद्यार्थ्याची तारांबळ चालू आहे। प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी तहसील ऑफिस, समाज कल्याण इथे फेऱ्या मारतोय आणि हाती काहीच लागत नाहीये। कित्येक मी पॅरेंट दाखवतो जे स्वतः अपंग आहेत, ज्यांना हाताचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा पावसात 8-8 तास लाईनमध्ये थांबून ते लाईनमध्ये थांबतायत कारण त्यांच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी। मुलांनी 2 वर्ष गेली मेहनत केली आहे आणि त्याच्यानंतर या स्टेजला आली आहेत आणि आता इतकं कन्फ्युजन क्रिएट झाले की ॲडमिशन मिळणार की नाही इथून विषय चालू झाली आहेत। त्याच्यामुळे मराठा समाजाने जागा होण्याची गरज आहे। नेमकं आपण काय केलं पाहिजे, नेमकं आपण कसं काय पुढे गेलं पाहिजे, नेमकं कसं अप्लाय केलं पाहिजे, EWS मधून जायचं, ओपन मधून जायचं की SCBC मधून जायचं, भविष्यात काय होईल आणि इथून पुढे आपल्याला काय स्टेप्स घ्याव्या लागतील याचा विचार आपल्याला केला पाहिजे आणि ते प्रत्येक गोष्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच इंजिनिअरिंगच्या अपडेट्ससाठी आणि मुलांसाठी थांबणारा चॅनल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। SCBC लक्षात घ्या, नेमका विषय काय झालाय। SCBCचं 10% रिझर्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे, CET सेलने ते दिलेलं आहे। CET सेलने त्याच्यामध्ये काय सांगितलंय की जर तुम्ही 3rd राऊंड पर्यंत कास्ट व्हॅलिडिटी दिली नाही तर मात्र तुमचं जे अलॉटेड सीट आहे ती कॅन्सल होणार आहे। ओके, आता मला एक गोष्ट सगळ्यांना विचारायची आहे, जे तहसीलदार आहे, जे समाज कल्याण आहे, जे सरकार आहे, 3 महिन्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी मिळते का? मिळतच नाही। ही जी OBC कॅटेगरीची विद्यार्थी आहेत, SC ST कॅटेगरीचे आहेत, कास्ट व्हॅलिडिटीला यांची वर्ष जातात आणि तुम्ही मग सांगा की 3 महिन्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी मिळणार आहे का? मग तुम्ही कशा डेट्स अरेंज केल्यात? हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येतोय। 3 महिन्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी 2 महिने तर कसेही लागतात। मी तुम्हाला खरं सांगू, पैसे जरी खाऊन घातले त्या कोणी जे माणूस असेल तरी सुद्धा पैसे किती काही प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्हाला 1-1.5 महिना तर कसाही लागतो कास्ट व्हॅलिडिटीला। मग जर कास्ट व्हॅलिडिटी मिळत नसेल तर या मुलांची ऍडमिशन कॅन्सल करायची का? मग यांचा एज्युकेशनल लॉस होतोय। ही मुलं SCBC साठी एलिजिबल आहेत, यांची चूक आहे का की रिझर्वेशन उशिरा मिळालं? यांची चूक आहे का की तुमचे GRs अपडेट झाले? मग यांची चूक आहे का? काहीच यांची चूक नाहीये। लक्षात घ्या, जर OBC कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी, SC ST कॅटेगरीचा विद्यार्थी, त्याला आधीपासून माहित होतं की मला कास्ट व्हॅलिडिटी काढावी लागणार आहे, मला कास्ट सर्टिफिकेट काढावी लागणार आहे, मग त्याच्यासाठी हा रूल मान्य आहे की बाबा नो या दिवसापर्यंत तुमच्याकडे आलं पाहिजे। बट या मुलांना कळलंच आत्ता 1 महिन्याआधी, त्याच्या आधी नेमकं कुठं जायचं, काय करायचं या मुलांना काहीच आयडिया नव्हती। कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही असं तुम्हीच आधी सांगितलं, आता म्हणताय कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी लागेल आणि नसेल तर मग तुमचं कॅन्सल होणार आहे। त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये पूर्णपणे कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे आणि इथून पुढे आपण काय केलं पाहिजे मी तुम्हाला गोष्ट सांगतो। सगळ्यात पहिले तर यांना तारखा वाढवाव्या लागतील। मी तुम्हाला पुन्हा सांगतो, CET सेल तारखा वाढवणार आणि नाही वाढवलं तर आपल्याला रिक्वेस्ट करायला लागेल, लागलंच तर आपल्याला मुंबईला जायला लागेल, त्यांना लेटर्स द्यावे लागतील आणि त्यांच्या लेटरवर लिहून द्यावं लागेल की आमचा एज्युकेशनल लॉस होतोय तुमच्यामुळे, त्याच्यामुळे प्लीज तारखा वाढवा आणि ते वाढवतील। या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे, काही काळजी करू नका। मी बेसिक तुम्हाला एक एक्सप्लेन करतो की इथून पुढे काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय इश्यूज आहेत, काय काय आपल्याला नेमकं करायचंय आणि नेमकं फॅक्ट्स काय, त्या सगळ्या गोष्टी मी इथून पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। आय नो कित्येक मुलं कोडिंग कोर्स दादा अपडेट काय आहे, का बरं 2-3 दिवस झालं तू नाही करत आहेस? एक तर मी आज करणार होतो, पण उद्या गुरुपौर्णिमा आहे, तर मला वाटलं की त्याच्यापेक्षा बेस्ट डे लॉन्चिंगसाठी कोणताही नसेल आणि आज मला असं वाटलं की SCBC बद्दल मी जास्त करून बोललं पाहिजे। आजच्या दिवशी हे महत्त्वाचं आहे, कोडिंग कोर्स वगैरे आपलं हे चालतच राहणार आहे। सो मी उद्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोडिंग कोर्स नक्की लॉन्च करणार आहे। लक्षात घ्या, SCBC कडे आता सध्या 3 ऑप्शन्स आहेत, एक आहे EWS, एक आहे SCBC, एक आहे ओपन। कोणतं सिलेक्ट करायचं? मी तुम्हाला सांगतो, फसू नका, आपल्याला SCBC तूनच जायचंय। काही तुम्हाला मिळणार आहे SCBC, सरकारला काही ना काही ऍक्शन घ्यावी लागेल। तुम्ही जर मागे सरकलात तर मग अवघड आहे, मागे सरकायचं नाही। लक्षात घ्या, EWS मिळणार आहे का? पहिली कन्सेप्ट क्लिअर करा। EWS कुणाला मिळतं? ज्यांना कोणतंही रिझर्वेशन नाहीये त्यांनाच EWS मिळतं। हा EWS चा बेसिक क्रायटेरिया आहे। ओके, मग तुम्हाला सेंटरमध्ये EWS मिळू शकतं पण महाराष्ट्रामध्ये EWS मिळणार नाही, कारण SCBC ची तिथे जे आहे ते रिझर्वेशन आपल्याला मिळालेलं आहे। जर रिझर्वेशन मिळालेलं असेल तर EWS काढता येत नाही। मग एखाद्या SC ST कॅटेगरीचा मुलगा आहे त्यालाही काढता येत नाही, OBC कॅटेगरीचा मुलगा आहे त्यालाही काढता येत नाही। तुम्हाला दुसरं कोणतंही रिझर्वेशन असेल तर तुम्हाला EWS काढता येत नाही आणि काढला तरी त्याचा उपयोग होत नाही, कारण तिथे खाली स्पष्ट मेन्शन्ड असतं की आता ऍक्च्युली मराठा समाज हा
अंडर रिझर्व्ड कॅटेगरी येतोय. रिझर्व्ड कॅटेगरी म्हणलं की त्यांच्यासाठी EWS लागू होणार नाही. सो तहसीलदार तुम्हाला म्हणतात EWS निघत नाही, त्यांच्यात त्यांची चूक नाहीये, हे आपला भांडायचा मुद्दाच नाहीये. ठीक आहे, EWS साठी आपल्याला विचार करायचाच नाहीये. त्याचंही कारण मी पुढे सांगतो, काय त्याच्यामध्ये सुद्धा आपलाच फायदा आहे. कसं काय मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या. SCBC आहे म्हणून EWS हा मुद्दाच ठेवू नका. तुम्हाला EWS काढायचंच नाही, कन्सेप्ट क्लिअर ठेवा. EWS चा उपयोगच नाहीये. एक तर ते मिळणार पण नाहीये, तुम्ही कितीही झटपट केली तरी ते मिळणार नाहीये, आणि दुसरी गोष्ट मिळून त्याचा उपयोग पण होणार नाहीये, कारण आपल्याला ऑलरेडी रिझर्वेशन आहेत. आता समजून घ्या, SCBC किंवा ओपन दोन ऑप्शन्स आहेत. मुलं काय करतात, घाबरतायत, मला मिळणार नाही, हे नाही ते नाही, कोण ओपनला जातात. बाळांनो लक्षात घ्या, चूक आपली नाहीये, चूक मराठा समाजाची नाहीये. जर चूक आपली नसेल तर सरकारला याच्यावर काही ना काही ऍक्शन घ्यावी लागेल. मी तुम्हाला माझा 2019चा अनुभव सांगतो. असंच रिझर्वेशन मिळालेलं होतं, तेव्हा 16% रिझर्वेशन दिलेलं होतं, यावेळेस 10% रिझर्वेशन आहे. लास्ट मोमेंटला तेव्हाही कळालं की कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. CET सेलचा असाच रूल होता की कास्ट व्हॅलिडिटी लवकरात लवकर सबमिट करायची. गव्हर्नमेंटने GR काढला होता की लगेचच्या लगेच ज्या मुलांना पॉसिबल आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी द्या किंवा त्यांचे ऍडमिशन्स करून घ्या, मग त्यांना थोडासा टाइम द्या. सो काळजी करू नका, तुम्ही ओपनमध्ये जाऊन घाबरून ओपनमध्ये जाऊ नका. आपल्याला लढावं लागेल, थोडासा त्रास होईल, बट SCBC मध्ये राहा. ठीक आहे, काय होईल SCBC मध्ये समजा सरकारने किंवा गव्हर्नमेंटने किंवा हे जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत यांनी काही काढलाच नाही GR, तर काय होईल, तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळणार नाही किंवा मिळतील. दोनच ऑप्शन आहे. ओपन मध्ये तुम्ही शेवटी सुद्धा जाऊ शकता. आता तुमचे डॉक्युमेंट फील होतील, डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. ठीक आहे, रिसिप्टच्या बेसिसवर डॉक्युमेंट व्हेरीफाय जरी झाले तरी काही अडचण येत नाही बाळांनो. प्रोव्हिजनल मेरिटचे तेव्हा आपण कॅन्सल करू शकतो. अजून 7-8 दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळतील, आणि तोपर्यंत जर काही GR आला तर आपला फायदा होईल. पण जर तुम्ही आधीच ओपन मध्ये जाऊन बसलात तर मग मात्र आपल्याला SCBC ला जायला त्रास होईल. तेव्हा माझं सजेशन काय, SCBC मध्ये जा. जर असं वाटलं की नाही बाबा आपल्याला होत नाही, आपलं काहीतरी पुढे जाऊन नुकसान होईल, कॅप्रॉन 1ची सीट आपली जाईल, त्या मोमेंटला आपण कॅन्सल करूया. आणि कॅन्सल करणं खूप सोपं असतं. CET सेलच्या वेबसाईटमध्ये लॉग इन करायचं, ग्रॅव्हियन्स टाकायचा, आय विल बी नॉट हॅव्हिंग दिस कास्ट व्हॅलिडिटी असं टाकायचं, एका वाक्यामध्ये ओपन मध्ये कन्वर्ट करतात. थोडं घाबरायचं नाही. ते मी सांगतो तुम्हाला, त्याची पण काळजी करू नका की काय करायचं. जर तोपर्यंत काही नवीन GR आला, काही नवीन अपडेट्स आले, तेही मी कळवतो. आणि जर असं होत असेल की तुमचं पुढे जाऊन नुकसान होणार आहे, त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ मी बनवतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल. मी स्पेशल व्हिडिओ बनवतो आणि मी तुम्हाला सांगतो की बाबांनो आता प्रोव्हिजनल ऍडमिशन आलेले आणि आता तुम्ही सगळ्यांनी ओपन मध्ये कन्वर्ट करून घ्या. मी तेही क्लिअर करेन. सो सगळ्यात पहिले आता घाबरून जाऊन ओपन करू नका. सगळ्यात पहिले SCBC मध्ये राहा, फायदा होणार. मी तुम्हाला सांगतो SCBC मध्ये राहा तुम्ही. ठीक आहे, इश्यूज काय, EWS मिळत नाहीये हा इश्यू नाहीये, हा टेक्निकल गोष्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही पडूच नका. EWS मिळणार नाहीच, हे कन्सेप्ट क्लिअर करा. दुसरं, कास्ट सर्टिफिकेट आणि NCL. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, कास्ट सर्टिफिकेट आणि NCL मिळण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आता कास्ट सर्टिफिकेट आणि NCL लवकर येतं, 7-8 दिवसामध्ये भेटू शकतं. थोडासा त्याला तुम्ही तिथे फोर्स दिला तर लवकर पण मिळतं. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट आणि NCL हे लवकरात लवकर मिळवून घ्या. ओके, कारण हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. ठीक आहे, सरकार म्हणू शकतं की ज्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पण नाहीये, NCL पण नाहीये, आता 15-20 दिवस दिलेत तर मग चूक आपली असू शकते. ठीक आहे, बट कास्ट सर्टिफिकेट आणि NCL तुम्ही एवढं मिळवून घ्या, आणि हे दोन डॉक्युमेंट घेऊन फक्त कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करून रिसिप्ट घ्या, आणि त्या रिसिप्टचा यूज करून तुम्ही SCBC मध्ये जाऊन बसा. बाकी पुढच्या गोष्टी पुढे अपडेट होत राहतील. माझे अजून एक तहसीलदार जे आहेत किंवा जे ऑफिशियल ऑथॉरिटी, त्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. बघा काय होतंय की कित्येक जण ऐकायला भेटते की काही लोक कुठे उपोषणाला गेलेली आहेत, काही लोक कामावर नाही आहेत. याचा फटका आपल्या मुलांना बसतोय. आपल्या मुलांनाच सर्टिफिकेट्स मिळत नाहीयेत म्हणून प्रॉब्लेम येतोय. असं होतंय की तहसीलदार अवेलेबल नाहीये, तहसीलदार कुठेतरी उपोषणाला गेलेले. उपोषण करणं किंवा हे चुकीचं बरोबर हा विषय नाहीये, पण याच्याने नुकसान कोणाचं होतंय, आपल्याच मुलांचं होतंय, आणि त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यांचंच होतंय. जनरल कॅटेगरीच्या मुलाला तहसीलदारकडेच जावं लागतं, SC कॅटेगरीच्या मुलाला तहसीलदारकडे जावं लागतं. कित्येक मुलांना डोमेसाईल मिळत नाहीये, उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीयेत, आणि या सगळ्या पालकांचा मुलांचा तळतळाट कशाला घेत आहे. त्यामुळे माझं सजेशन असेल की एक 10 दिवस त्या उपोषणातून बाहेर येऊन या मुलांना मदत करा. ही पालक खरंच सांगतो इतकी इरिटेट झाली आहे की त्यांना समजत नाहीये काय करायचं, आणि जर कोणी पालकाने बरं वाईट करून घेतलं त्याचं काय करणार आपण. त्यामुळे 10 दिवस प्लीज मदत करा. जे तहसीलदार असतील, जे ऑफिशियल ऑथॉरिटी असेल, आम्हाला मदत करा. या मुलांना डॉक्युमेंट्स मिळवून द्या. मे बी पुन्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करा, कारण आता तुमची गरज आहे. तर तुम्ही सगळ्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणि NCL मिळवून घ्या. कास्ट सर्टिफिकेट NCL मिळालं, कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करा. ओके, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडले की दादा कास्ट सर्टिफिकेट आणि NCL माझं एका पानावर आहे, 2 पानावर आहे. मी त्या GR ची PDF
डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा मी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, आपण एकत्रित राहावं, मला पटकन तुम्हाला अपडेट्स देता हव्या त्याच्यासाठी. हे GRs वाचा. नवीन GR आलेला आहे गव्हर्नमेंटचा की वेगळं कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल वेगळ्या पानावर असेल किंवा सेम पानावर असेल, या अकॅडमिक इयरमध्ये ते चालणार आहे. त्या GRची प्रिंट काढा आणि जो तुम्हाला म्हणतोय त्याला नेऊन दाखवा. ठीक आहे की हा असा GR आहे आणि असं तुम्ही आम्हाला दिलंच पाहिजे, ते तुम्हाला देणार. आणि जे ऑफिशियल अथॉरिटी आहे, कोणी तुमच्याकडे कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. प्लीज मदत करा. हे GRs आलेले आहेत, ह्या GRs म्हणजे मुलं प्रिंट तुमच्याकडे घेऊन येतात, त्यांना हेल्प आउट करा. त्यांना तुम्ही असं म्हणू नका की वरून नाही आलंय, इथून नाही आलंय. तुम्ही त्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. आता डबल ही मुलं जर कास्ट सर्टिफिकेट आणि NCL बनवत बसली तर मग ही मुलं कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय कधी करणार आणि यांना मिळणार कधी? त्यामुळे इथे थोडीशी तुमच्या हेल्पची गरज आहे. फक्त या मुलांना GR गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, तर आपलं काम आहे फक्त यांना कास्ट व्हॅलिडिटी प्रोव्हाइड करणं. आता इमॅजिन करतो मी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट आहे, ओके, आणि तुम्ही SCBC मध्ये आहात, ओके. जर मी तुम्हाला सांगतोय सरकार काय करू शकतं, गव्हर्नमेंट ॲज अ गव्हर्नमेंट काय करेल, गव्हर्नमेंट नक्की CET सेलच्या ज्या डेट्स आहेत त्या एक्सटेंड करणारच आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये आणि त्याला वेळ लागतो. त्यामुळे 100% सांगतो, डेट्स वाढतील आणि नाही वाढल्या तर त्याचा पाठपुरावा करून आपण वाढवायसाठी प्रयत्न करूया. लागलंच तर आपण मुंबईला जाऊन त्याला लेटर वगैरे काय द्यायचं ते करून आपण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करूया. सो डेट्स वाढतील, ठीक आहे. सो डेट्स वाढल्यामुळे तुमचं कास्ट सर्टिफिकेट जरी आत्ता बनलं नसेल कास्ट व्हॅलिडिटी तर नक्की बनेलच. प्रयत्न करा की या डेट्सच्या आधीच कास्ट व्हॅलिडिटीची किमान रिसिप्ट फक्त फॉर्म फिल करा, ओके. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बघा 2 ऑप्शन तुम्हाला देऊ शकतं आणि देईल, मी फॉर शुअर तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंटकडे शेवटी गोष्टी जातात आणि याच्यामध्ये एक टेक्निकल प्रॉब्लेम पण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर गव्हर्नमेंटनं म्हणलं की कास्ट व्हॅलिडिटी नसेल, रिसिप्टवर सगळ्यांनी ऍडमिशन करून घ्या, तर असं होईल की जे मुलं आहेत ज्यांना ऍक्च्युली ती मराठा समाजाची नाही आहे, ठीक आहे, किंवा ज्यांना ऍक्च्युली याचा फायदा होतच नाही, ती मुलं सुद्धा त्याच्यामध्ये येतील. ते सध्या पुरतं अप्लाय करतील, ऍडमिशन्स घेतील आणि मग म्हणतील आता आम्ही कास्ट व्हॅलिडिटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. असंही नाहीये की गव्हर्नमेंट मुद्दाम करताय किंवा असं आहे की बाबा काही प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्या, जर गव्हर्नमेंटने सांगितलं की कास्ट व्हॅलिडिटी सगळ्यांना देऊन टाका, फुल ऍडमिशन करून टाका, काही अडचण नाही, रिसिप्टवर ऍडमिशन होते, तर कोणीही अप्लाय करेल. त्याला फक्त NCL आणि कास्ट सर्टिफिकेट काढायचंय. त्याने अप्लाय केलं म्हणजे तो त्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळते का? नाही. मग त्याच्या रिसिप्टवर जर त्यानं चांगल्या सीट घेऊन बसला तो मुलगा आणि एका 2-3 महिन्यानंतर त्याला कॉलेजने विचारलं कुठे आहे तुझी कास्ट व्हॅलिडिटी, तो मला नाही देऊ शकत, तर काय करणार? त्याचं तेव्हा ऍडमिशन कॅन्सल करू शकतो का आपण? नाही. म्हणून नुकसान होतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं चूक नाहीये, बट गव्हर्नमेंटला या वर्षी तरी SCBC साठी तरी काही ना काही सोल्युशन काढावं लागेल. आणि सोल्युशन 2च आहेत. पहिला सोल्युशन काय आहे की डेट एक्सटेन्शन केली पाहिजे. डेट एक्सटेन्शन शिवाय या गोष्टी होणार नाहीयेत. मुलांना अजून खूप प्रोसेस करायची राहिली. कित्येक जणांचे अजून कास्ट सर्टिफिकेटच बनलेले नाहीयेत, NCL बनलेले नाहीयेत. ज्याच्यात बनलेत ते म्हणतात की नवीन पेजवर बनवा. त्यामुळे थोडी डेट एक्सटेंड झाली पाहिजे आणि ती होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीच्या रिसिप्टवर ऍडमिशन झाले पाहिजे. ज्यांच्याकडे रिसिप्ट आहे त्यांचे ऍडमिशन कॅन्सल करू नका. फार तर फार तिथून पुढे 2 महिने त्यांना द्या, मुलं कॉलेजमध्ये नक्की कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करतील, ठीक आहे. हे दुसरा ऑप्शन. आणि तिसरा ऑप्शन नाही तर मग कास्ट व्हॅलिडिटी 7 ते 8 दिवसामध्ये सगळ्या मुलांना द्या, त्याच्याशिवाय या मुलांचे ऍडमिशन होणार नाहीयेत. आणि मी फॉर शुअर सांगतो 2019 मध्ये सुद्धा असं झालेलं होतं, मुलांना SCBCचं रिझर्वेशन मिळालेलं आहे. आणि मी पुन्हा सांगतो तेव्हा सुद्धा सगळ्या मुलांनी ऍडमिशन्स घेतले, त्यामुळे आणि SCBCचा खूप फायदा त्या वर्षी झाला होता. त्यामुळे पुन्हा सांगतो SCBCच्या बाहेर जाऊ नका, तुम्हाला फायदा होईल. आणि मी तुम्हाला सांगेन ना, जर असं मला वाटतंय की नाही गव्हर्नमेंट काही ऍक्शन घेत नाहीये किंवा काही इश्यू होतोय किंवा बाबा तुमचं नुकसान होईल, तर मी वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन की बाबा नो चला ओपन मध्ये कन्वर्ट करून घ्या. पण आज तुम्ही ओपन मध्ये जाऊ नका. आज पूर्ण प्रयत्न करा SCBC मध्ये राहण्याचा. आता मी तुम्हाला त्याचा फायदा सांगतो काय नेमका. EWS कॅटेगरी आणि SCBC कॅटेगरी या 2 कॅटेगरीज आहेत, ओके. EWS मध्ये आपण जात नाहीयेत, पण जर तुम्ही मागचा थोडासा डेटा बघितला, जर EWS मध्ये 100 मुलं असली तर त्याच्यातली 70 मुलं मराठा समाजाची असतात आणि 30 मुलं ही दुसऱ्या समाजाची असतात, करेक्ट. सो काय होतं की लक्षात घे 70 मुलं आहेत, ओके. आधी 100 जागा असतील, त्याच्यामध्ये 70 मुलं आपली होती, ठीक आहे, 30 मुलं दुसऱ्या समाजाची होती, करेक्ट. तर जर आपल्याकडे 100च्या 100 जागा आहेत आणि 70च मुलं आहेत तर पुन्हा कट ऑफ कमी लागणार आहे, लक्ष झालं. त्याच्यामुळे SCBC मध्ये फायदा होणार आहे. कित्येक लोकांनी आधीच स्वतःला ओपन मध्ये कन्वर्ट करून टाकलेलं आहे. कित्येक समाज SCBCचे त्यांना डॉक्युमेंट्स बनवता येत नाहीये. त्याच्यामुळे या वर्षी तरी SCBCचं मेरिट खूप चांगलं जाईल. 2-2, 3-3, 4-4 पर्सेंटाईलचे सुद्धा तुम्हाला फरक बघायला भेटतील कुठे कुठे. तर मी पुन्हा सांगतो SCBC मध्ये जाण्याचा पूर्ण प्रयत्न करा. शेवटपर्यंत आपण संघर्ष करूया आणि होईल, भेटेल, मी काळजी करू नका. शेवटी या टेक्निकल गोष्टी
आहेत आणि हळूहळू सॉर्ट आउट होतील, मला पूर्ण विश्वास आहे. आणि नाही झाला तर आपण मुंबईला जाऊ, आपण काहीतरी त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पूर्ण सांगेन. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्टेड राहा, मला तुमचा सपोर्ट लागेल. जर मुंबईला जायचं ठरलं तर माझ्यासोबत काही पॅरेंट्स लागतील, मग आपण तिथे जाऊ आणि तिथे जाऊन सुद्धा ऍप्लिकेशन त्यांना द्यायला आपण कमी करणार नाही. तर पुन्हा सांगतो, SCBC मध्ये जायचंय, न्यू GR वाचायचे, नवीन GR आलेले आहेत, कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही ही इन्फॉर्मेशन काय होतंय, मुलं जात आहेत तिथे जाऊन काहीतरी सांगतात, मग मुलं वापस येतात. GR वाचा, ते GR मी देतो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तुम्ही GR वाचा, ते GR ची प्रिंट घ्या आणि मग त्यांना नेऊन दाखवा की हे असं असं आहे, हा GR आलेला आहे. जर तुमच्याकडे नॉलेज असेल ना, मग समोरच्याला तुम्हाला प्रेशराईज करता येईल की हे बघ हे GR आहे, मग तुम्ही कसे काय देत नाहीये. या गोष्टीने तुम्ही GR वाचून जा, माहिती काढून जा, तुम्हाला काय मिळू शकतं काय नाही, गोष्टी होतील आणि सगळ्या पॉझिटिव्ह वेने होतील. आज थोडासा त्रास होतोय, पण मी फॉर शुअर सांगतो या ऍडमिशन प्रोसेसचा एंड गोड होणार आहे, चांगला होणार आहे, तुम्हाला सगळ्यांना चांगलं ऍडमिशन मिळणार. आणि मी फक्त मराठा समाजाकडून आहे अशातला काहीच भाग नाही, सगळ्यांकडून आहे. जर उद्या दुसऱ्या कोणत्या कॅटेगरीला त्रास झाला, कोणत्या दुसऱ्या मुलांना त्रास होतोय, त्यांच्याही बाजूने मी उभा असेल. आणि EWSच्या मुलांचाही फायदाच आहे याच्यामध्ये, म्हणजे सगळ्यांचा फायदा आहे याच्यामध्ये, समजलं. विन विन सिच्युएशन आहे, मोस्ट प्रोबॅबली सगळ्यांना विन विन सिच्युएशन आहे. ओपन कॅटेगरीचा जर या मुलांना कास्ट व्हॅलिडिटी नाही मिळाल्या तर ओपनचे कट ऑफ वाढणार आहेत. जर या मुलांना वेगवेगळं मिळालं तर EWSचे कट ऑफ कमी होतील, ओपनचेही कट ऑफ कमी होतील, किंवा ओपनचे मेंटेन तरी राहतील, वाढणार तरी नाहीत. कारण EWSची मुलं ओपनमध्ये येत होती तर कट ऑफ वाढणार तरी नाही. आणि नक्कीच SCBCच्या मुलांचा फायदा आहे. त्यामुळे विन विन सिच्युएशन आहे. मी पुन्हा सांगेन, सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करा आणि होणार, माझा पूर्ण विश्वास आहे. गव्हर्नमेंटवर सुद्धा विश्वास आहे आणि नक्की गव्हर्नमेंट लवकरात लवकर GR इश्यू करेल. नाही झाला तर आपण त्याचा पाठपुरावा नक्की करू. सो कोणीही काळजी करू नका, ठीक आहे. आय होप आता सगळ्यांना गोष्टी क्लिअर झाल्या असतील. माझ्या मनात जे होतं ते मी सांगितलंय. तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. GRs वाचा, तहसीलदार्सकडे जा, त्यांच्याकडून हे 2 सर्टिफिकेट बनवून घ्या. आपलं ऍडमिशन SCBC थ्रूच आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी कंप्लीट प्रयत्न तुम्हाला द्यावे लागतील, ठीक आहे. आय होप हा सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.